नमस्कार मित्रांनो, आम्ही इगतपुरीची टीम आलोय धुळ्याला. आग्नेयास्त्र इथं बनवताना आपल्याला सर माहिती देतात. अस्त्राविषयी माहिती घेऊ. आग्नेयास्त्र बनवण्यासाठी आपल्याला मुख्यत्वे 4 घटक लागतात. 20 लिटर गोमूत्र, 5 किलो लिंबाचा पाला, अर्धा किलो लसूण, अर्धा किलो तिखट मिरची. सर्वप्रथम आपण 20 ह्या तिन्ही वस्तू बारीक करून घ्यायच्या मिक्सर मध्ये किंवा आपण दगडाच्या सहाय्याने कुटून करू शकतो. 20 लिटर गोमूत्रामध्ये या तिन्ही बारीक केलेल्या गोष्टी टाकायच्या आणि त्याला मंद आचेवर 3 उकळी येईपर्यंत उकळायचं. त्याला जवळपास 1.5-2 तास लागतील. हळूहळू उकळल्याने त्याचं सर्व अर्क त्याच्यात उतरेल. त्यानंतर आपण त्याला वस्त्राने गाळून घ्यायचं आणि 2 दिवसासाठी सेटल होण्यासाठी ठेवून द्यायचं. 2 दिवसानंतर याला आपण 3% प्रमाणे म्हणजे 200 लिटर पाण्यामध्ये 6 लिटर, 20 लिटरच्या पंपासाठी 600 ml या प्रमाणामध्ये कोणत्याही पिकावर कीटकनाशक म्हणून वापरू शकतो. मुख्यत्वे पाने पोखरणाऱ्या आळ्या, बोंड आळ्या किंवा जे बारीक आळ्यांचे सुरवंट असतात त्यांच्यासाठी खूप प्रभावी काम करतं आणि याची शेल्फ लाईफ हे जवळपास 4 महिन्यापर्यंत. आपण व्यवस्थित ड्रम मध्ये जर पॅक करून ठेवलं 4 महिन्यापर्यंत याची पॉवर पूर्णपणे व्यवस्थित राहते. आपण त्याला वापरू शकतो कोणत्याही पिकासाठी. सर आता 15 लिटरचे किंवा 16 लिटरचे पंप असतात, तर एका पंपाला किती प्रमाण? 15 लिटरचा पंप असेल तर 450 ml, 16चा असेल तर 16 480 ml, 20 लिटरला 600 ml, 3% प्रमाणे. धन्यवाद सर. हे ब्रह्मास्त्र म्हणून आहे. हे आपण जैविक कीटकनाशक म्हणून वापरतो. याच्यामध्ये आपल्याला याची जी प्रक्रिया आहे ती बनवायची असेल तर सुरुवातीला 10 लिटर गोमूत्र घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 3 किलो कडुलिंबाचा पाला घ्यायचा आहे. त्यानंतर 2 किलो पपईचा पाला, 2 किलो सीताफळाचा पाला, 2 किलो पेरूचा पाला आणि 2 किलो करंजचा पाला, अशा ज्या 5 प्रकारच्या वनस्पती घ्यायच्या आहेत. त्यानंतर याला ते आपण गॅसवर ठेवल्यानंतर याला 3 उकळी येईपर्यंत याला उकळायचं आहे. 3 उकळी आल्यानंतर याला 48 तासांसाठी थंड करायचं आहे, म्हणजे 2 दिवस सहसा. त्याच्यानंतर गाळून घ्यायचं आहे फडक्याने थंड झाल्यावर आणि त्याच्यानंतर हे अर्क तयार होणार आहे. ते अर्क आपल्याला 6 लिटर अर्क आपल्याला 200 लिटर पाण्यामध्ये फवारणीसाठी वापरायचं आहे. पिकांसाठी, सर्व पिकांसाठी हे वापरू शकतो आपण. ओके, धन्यवाद सर.